विषय लव जिहादचा असो किंवा धर्मांतरणाच्या आरोपाचा, लँड जिहादचा असो किंवा गोहत्या करणाऱ्या आरोपींचा, या सगळ्या विषयांवरती सध्याच्या घडीला राज्यामध्ये एकच नेता किंवा एकच मंत्री जोरकसपणे आवाज उठवतोय आणि त्याचं नाव आहे नितेश राणे. नितेश राणे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये आल्यानंतर कट्टर काँग्रेसी ते प्रखर हिंदुत्ववादी असा काहीसा प्रवास हा मंत्री नितेश राणे यांचा राहिलेला आहे. मागच्या काही काळापासून नितेश राणे हे प्रखर हिंदुत्ववादी आणि चिथावणीखोर भाषणामुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा चर्चेत आलेले आहे. त्यांची ती विधानं आपण पाहणार आहोतच, परंतु ते सध्याच्या घडीला इतके चर्चेत का आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या नंतर नितेश राणेंनी जो चिथावणीखोर भाषणांचा सपाटा लावला तो अद्यापही कायम आहे. आजच त्यांनी मदरशामध्ये अतिरेकी शिक्षण दिलं जात असेल तर ते मदरसे बंद करावेत अशी काहीशी भूमिका घेतल्याचं दिसून येतं. त्यामुळं नितेश राणे आता या राजकारणामध्ये पुढे कशा पद्धतीने जाणार, त्यांचं राजकारण कसं बदलणार हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. परंतु नितेश राणेंचा प्रवास, राजकीय प्रवास आणि कट्टर काँग्रेसी ते प्रकार हिंदुत्ववादी असा हिंदू नेता होण्याचा प्रवास आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. तर नितेश राणे आत्ताच्या घडीला जे चर्चा आहेत ते म्हणजे लव जिहाद, लँड जिहाद आणि गोहत्या करणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकू अशी ती सातत्याने भूमिका घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरतो नितेश राणे यांच्या चर्चेत येण्यासाठीचा. चिथावणीखोर व्यक्ती करणं, वक्तव्य करणं, भडकाऊ भाषण करणं हे नितेश राणे यांचं गेल्या काही महिन्यांपासून नित्यनियमाचं झालेलं आहे. आणि ज्या रामगिरी महाराजांनी पैगंबरांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं किंवा आक्षेपार्ह विधान केलेलं होतं त्यावेळेला रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ राजकीय पक्षांमधून कुणीच पुढे आलेलं नव्हतं. अशा वेळेला नितेश राणे यांनी रामगिरी महाराज यांचं समर्थन केलं आणि आता मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही धर्मांतरण विरोधी कायदा लागू करणार असल्याची सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली आहे. अर्थातच वक्फ बोर्डाबद्दलची सुद्धा चर्चा जी देशामध्ये सुरू आहे, त्याच्यावरती कायदा होतोय, ते विधेयक JPC कडे गेले आणि त्यावरून सुद्धा एक राजकारण सुरू आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच लेवलवरती नितेश राणे सुद्धा त्यावरती राजकारण करू पाहतात की ज्या ज्या हिरव्या मजारी आहेत अनेक ठिकाणी त्या मजारी काढण्याचं काम आम्ही करू असं सुद्धा नितेश राणे म्हणतात. आता नितेश राणे एवढे आक्रमक का झालेत किंवा त्यांचं आत्ताच्या घडीला हिंदुत्ववाद किंवा इतकी प्रखर भूमिका स्वीकारण्याचं कारण काय आहे, तर नितेश राणे यांच्या राजकारणाची सुरुवात आपण जर बघितली तर ती काँग्रेसच्या कुशीतून झाली. अर्थातच त्यांचे जे वडील आहेत ते माजी मुख्यमंत्री होते, ते आधी शिवसेनेत होते, मग ते काँग्रेसमध्ये आले आणि लंडनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर नितेश राणे हे भारतामध्ये परतले आणि 2014 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतरची ही त्यांची तिसरी टर्म आहे. आता ते भाजपमध्ये आहेत. 2017 साली त्यांनी काँग्रेस, अर्थातच त्यांचे वडील 17 साली ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पार्टी नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला. परंतु भाजपसोबत त्यांची समीकरणं जुळली आणि 2023 मध्ये त्यांनी त्यांचा पक्ष जो आहे तो भाजपमध्ये विलीन केला. ज्या वेळेला नितेश राणे हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला त्यांनी शेतकरी प्रश्न असेल किंवा मराठा आरक्षण असेल अशा अनेक विषयांवरती जोरकसपणे भूमिका मांडलेली होती. इव्हन त्यांनी नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरती काही आक्षेपार्ह विधानं सुद्धा केलेली होती. त्याच विधानांच्या आधारावरती आज त्यांना विरोधक त्यांच्यावरती टीका करत असतात. नितेश राणे भाजपमध्ये आल्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा पर्याय नाकारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन विचारविरोधी पक्षांशी युती केली असा आरोप भाजपने केलेला होता. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षाने हिंदुत्व सोडलं असा जो काय आरोप भाजपने केला, हीच कास धरून नितेश राणे उद्धव ठाकरेंवरती आरोप करायला लागले. म्हणजेच भाजपला सुद्धा त्यावेळेला एक हिंदुत्वाचा नवा पोस्टर बॉय मिळालेला होता आणि त्याच माध्यमातून उद्धव ठाकरेंना लक्ष करण्याचं काम हे नितेश राणे यांनी केलं. आणि त्यावेळेला त्यांच्या प्रचारामध्ये मग लव जिहाद, मस्जिद, मंदिर, मुसलमान, एक है तो सेफ है, कटेंगे तो बटेंगे अशा पद्धतीची जी शब्दावली आहे ती आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. आणि एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, म्हणजे प्रत्येक मत हे मुल्लांच्या विरोधात आहे. आणि सोलापूरमधल्या एका सभेतून तर त्यांनी पोलिसांना थेट धमकी दिलेली होती, दमदाटी केलेली होती. आता नितेश राणे यांच्याबद्दल आपण प्राथमिक गोष्टी सुरुवातीच्या बोललो, पण नितेश राणेंची काही वादग्रस्त विधानं सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आणि त्यानंतर सरकार असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल किंवा भाजप स्वतः पक्ष असेल यांनी नितेश राणेबद्दल काय भूमिका घेतली हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. चंद्रपूरमध्ये फेब्रुवारी 2025 म्हणजे काही दिवसांपूर्वीच ते चंद्रपूरमध्ये गेलेले होते आणि तिथे त्यांनी काय म्हटलं होतं तर हिरव्या सापांनी खूप मजा मारली मवियाच्या काळात.
सरकारमध्ये तुमचे अब्बा होते त्यावेळी पाकिस्तान जिंदाबाद बोललात, लँड जिहादने आमच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि दर शुक्रवारी तुमचे गॅस सिलेंडर वर करायचे. तुमच्यासाठी हे सरकार नाहीये, तुमचे हिंदुत्ववादी बाप सरकारमध्ये बसलेले आहेत. हे चंद्रपूरमध्ये नितेश राणे बोललेले होते. सांगलीमध्ये शिराळ्यामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही हिंदू म्हणून आमची ताकद दाखवायला मैदानात येऊ. आम्हाला बघायचं आहे की दुसऱ्याच्या दिवशीची सकाळ हिंदू बघतात की मुसलमान. म्हणजे उघडपणे हिंदू विरुद्ध मुसलमान असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न हा नितेश राणे त्यांच्या भाषणामधून करताना दिसत आहेत. पुरंदरमध्ये सभा होती जे पुणे जिल्ह्यामध्ये येतं डिसेंबर 2024 मध्ये. तिथे म्हणतात ते केरळ हे मिनी पाकिस्तान आहे, म्हणूनच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी हे विजय होतात. ते लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात. हा विषय राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा चर्चेला गेलेला होता. त्यानंतर नितेश राणे नवी मुंबईमध्ये बोलताना म्हणतात की सर्व धर्म समभाव मानायचा नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करायचे, अशी शपथ घ्या, मुस्लिमांसोबत आपल्याला व्यवहार करायचा नाही, असं सुद्धा वक्तव्य नितेश राणे यांनी केलेलं होतं. अकोल्यामध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये पोलीस आमच्या राज्यात आमच्यावरती काय कारवाई करणार, त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही, ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवू शकतील, माझे पोलीस काही बिघडू शकणार नाहीत. हे सुद्धा वक्तव्य, या वक्तव्याचा सुद्धा प्रचंड विरोध झालेला होता. त्यावेळेस सुद्धा अर्थातच सरकार हे महायुतीचं होतं आणि अशा वेळेला माहितीचा आमदार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर मग कायदा सुव्यवस्थेचं काय होणार, असा सुद्धा सवाल हा विरोधी पक्षांकडून केला गेलेला होता. आणि सगळ्यात वादग्रस्त विधान जे नितेश राणे यांनी केलेलं होतं, ज्यावरून महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून भाजपच्या या नेत्याच्या वक्तव्याला विरोध झाला, तो होता शिर्डीतला. सप्टेंबर 2024 मध्ये नितेश राणे म्हणाले होते, अर्थातच त्यांनी रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याला त्यांनी समर्थन दर्शवलेलं होतं. आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात तुम्ही मस्ती केली तर मशिदीमध्ये घुसून एकेकाला ठेचून काढू किंवा आम्ही त्याला मारू, अशा पद्धतीचं विधान हे नितेश राणे यांनी केलेलं होतं. आणि आजच फेब्रुवारी 2025 म्हणजे मुंबईमध्ये बोलताना मदरसे हे अतिरेक्यांचे अड्डे आहेत, ज्यात अतिरेक्यांना मोठं केलं जातं. मदरशांचा वापर देशविरोधी ताकदींना देशाविरोधात वापरण्यासाठी केला जातोय. अतिरेक्यांना मदरशात पोचलं जात असेल तर हे मदरसे आम्हाला हवेत कशाला? तालिबान जे काही मोठं झालं ते मोठं करणारे या मदरशामध्ये जन्माला येत नाहीत ना, असा सुद्धा सवाल नितेश राणे यांनी केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल एखादा नेता इतक्या उघड पद्धतीने ध्रुवीकरणाची किंवा एक प्रकारे चिथावणीखोर भाषणं किंवा वक्तव्य करत असेल तर यावरती कारवाई कोण करणार, कारवाईची भूमिका कोण घेणार? ज्यावेळेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सुद्धा या भाषणांची नितेश राणे असतील किंवा अन्य जे नेते आहेत जे महाराष्ट्रामध्ये येऊन असे विधानं करतायत त्यांच्या विधानाची दखल घेतलेली होती. आणि सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारला झापलेलं होतं आणि महाराष्ट्र सरकारवरती ताशेरे ओढताना सुप्रीम कोर्टाने हे सरकार नपुंसक आहे अशी सुद्धा टिप्पणी केलेली होती. आणि त्यानंतर सुद्धा नितेश राणे यांच्यावरती कुठलीही कारवाई केली गेली नाही असा आरोप विरोधकांनी केलेल्या होत्या. ज्या पद्धतीने त्यांनी अशी वक्तव्य केली, विधानं केली, रामगिरी महाराजांचं समर्थन केलं, त्यानंतर अनेक संघटनांकडून किंवा अनेक इंडिव्हिज्युअल व्यक्तींकडून महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी नितेश राणे यांच्यावरती केसेस करण्यात आलेल्या होत्या. हेट स्पीच दिल्याबद्दलच्या या केसेस होत्या, परंतु त्या एवढ्या केसेस नोंदवण्यात आल्यानंतर सुद्धा नितेश राणे यांना अटक करण्यात आलेली नव्हती. त्यामुळं गृह खातं किंवा तत्कालीन महायुती सरकारने नितेश राणेंना अभय दिलंय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला होता. आता विधानसभेच्या ज्यावेळेस निकाल लागला आणि महायुती मोठ्या मताधिक्याने पुन्हा सरकारमध्ये आलं त्यावेळेला नितेश राणेंचं एक वक्तव्य होतं, ते सुद्धा मला तुम्हाला वाचून दाखवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये भगवा चालणार नाही, मशिदीमध्ये 5 वेळा वाजणारा लाऊडस्पीकर आणि हिरव्या चादरचं अतिक्रमण नष्ट करण्यासाठी आम्हाला हिंदू समाजाने निवडून दिलेलं आहे. अर्थातच आता नितेश राणे इतक्या अवघड पद्धतीने अशी वक्तव्य करत असतील आणि जर त्यावेळेला त्यांच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना विचारलं जाणार नाही, असं होणारच नाही. ज्या वेळेला उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे आणि आता राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना याबद्दल विचारलं गेलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं की आता नितेश राणे हे राज्याचे मंत्री झालेले आहेत, त्यांनी थोडं संयमाने बोललं पाहिजे, परंतु त्यांच्या हेतूवर कुणी शंका घेण्याचं कारण नाही. आणि ज्यावेळेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती बोलताना नितेश राणे यांना एक प्रकारे शांत राहण्याचं आवाहनच केलं, परंतु त्यांना त्यांच्या वक्तव्यामुळं किंवा त्यांच्या भूमिकेचं पाठबळ सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं. त्यामुळं हिंदू जनाक्रोश मोर्चे असतील, हिंदू गर्जना सभा असतील किंवा धर्मांतरण विरोधी मोर्चे असतील,
राज्यातल्या अनेक ठिकाणी नितेश राणे हे जातात, तिथे वादग्रस्त वक्तव्य करतात, चिथावणीखोर वक्तव्य करतात. आता ते सध्या पदावर आहेत, तरी सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका घेणं थांबवलेलं नाहीये. त्यामुळं आता प्रश्न हा उपस्थित होतो की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये नितेश राणे इतक्या प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत, हिंदूंची बाजू मानतायत आणि एक प्रकारे अल्पसंख्याक विरोधी भूमिका घेत असल्यामुळं नितेश राणे हे राज्याच्या राजकारणात आता किती कशा पद्धतीने पुढे जाणार, भाजप त्यांना रोखणार का, विरोधकांचे जे आरोप त्यांच्यावरती होत आहेत त्या आरोपांवरती शीर्ष नेते काही निर्णय घेणार का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आपला हा जो आजचा विषय होता की नितेश राणे हिंदूंचे नेते कसे झालेत, हिंदूंचे नेते कसे बनत चाललेत आणि ज्या पद्धतीने ते काही शब्दांचे उल्लेख आणतायत ते सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल, नितेश राणेंच्या भूमिकेबद्दल, महाराष्ट्रातल्या नव्या हिंदुत्ववादी राजकारणाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.